गुड मॉर्निंग ऑल 11th सायन्स स्टुडंट्स. बायोलॉजी लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये सेलचा बेसिक कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. प्रत्येक सजीव हा कमीत कमी मूलभूत घटक आहे, सेल पासून तयार झालेला आहे. त्यानंतर सेल साइज, स्मॉलेस्ट सेल साइज ऑकर इन मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर्स. बॅक्टेरियल सेल व्हॅरीज फ्रॉम 3 to 5. लार्जेस्ट सेल साइज ऑकर इन ऑस्ट्रिच एग. And longest cell is the nerve cell or neuron. त्यानंतर याच्यामध्ये सेल थेरी फर्स्ट प्रपोज्ड बाय स्वॅन अँड स्लायडन. सायंटिस्टचे नाव आपण सांगितले स्वॅन अँड स्लायडन प्रपोज सेल थेरी. बट दिस थेरी डज नॉट एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. नवीन पेशी कशी तयार होते हे मात्र या थेरीमध्ये सांगितलेलं नाही. रुडॉल्फ फॉर्च्यूज 1855 ला एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ सेल बाय सेल डिव्हिजन. फॉर्मेशन ऑफ सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग फॉर्म ऑफ सेल. जुन्या सेल पासून नवीन सेल तयार होते असं सांगितलेलं आहे रुडॉल्फ फॉर्च्यून. अँड देन सायटॉलॉजी मध्ये मॉडर्न सेल थेरी, कन्सेप्ट ऑफ मॉडर्न सेल थेरी. मॉडर्न सेल थेरीचे कन्सेप्ट कोणते आहेत बघा. मॉडर्न सेल थेरी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मॉडर्न सेल थेरीचे पॉसिलेट्स टेक्स्टबुक मध्ये सांगितलेले आहेत. त्या पद्धतीने 11th स्टँडर्ड मध्ये सेल थेरी मध्ये बघा मॉडर्न सेल थेरीचे पॉस्युलेट, सिद्धांत, नियम, तत्व कोणते आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अर्थवरती या प्लॅनेटवरती जे सजीव आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सर्व सजीव हे सेल पासून तयार झाले. काही मध्ये एकच सेल असेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मोर दॅन वन असतील तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिलं पॉस्युलेट कोणतं आहे बघा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल पासून तयार झालेले. लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग फॉर्म ऑफ सेल. म्हणजे सेल या सेल पासूनच तयार झालेले. लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग फॉर्म ऑफ सेल म्हणजे त्यांच्या पॅरेंट सेल पासून, जुन्या सेल पासूनच सेल डिव्हिजन मधून नवीन सेल तयार होतात. ए सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इज, एक सेल जर आपण विचार केली तर ए सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे सजीवांचं पूर्ण स्ट्रक्चर, आकृती, फिगर तयार करणं आणि सजीवांचं फंक्शन जे असेल, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत, त्या प्रोसेस म्हणजे सेलचं प्रोसेस आहे. त्यानंतर सेलचा उपयोग काय? टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. सेलमध्ये ज्या काय ऍक्टिव्हिटी घडल्या जातात, टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. सेलच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज. टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल आर रिस्पॉन्सिबल, कारणीभूत ठरतात, फॉर ऍक्टिव्हिटीज ऑफ एन ऑर्गॅनिझम. सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेलचा उपयोग काय? सेल काय दाखवतात? सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अदर फॉर्म, or one organism to other organism, one cell to other cells. Transformation of energy. And every cell, each cell contain, cells contain nucleic acid.
nucleic acid discovered by scientist Robert Brown. Cell contain nucleic acid, DNA and RNA type of nucleic acid in the nucleus and cytoplasm. Mostly DNA present in nucleus and RNA present in cytoplasm. सेल थेरी याचे हे पॉस्युलेट आहेत बघा, 5च पॉइंट आहेत लक्षात ठेवा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. सेल अराइज फ्रॉम, उगम पावते, अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग फॉर्म ऑफ सेल, जुन्या सेल पासून नवीन सेल तयार होतात. ए सेल इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. Cell shows transformation of energies and cell contain nucleic acid, that is DNA or RNA. Postulates of cell theory, modern cell theory चे हे postulates आहेत. त्यानंतर काइंड्स ऑफ सेल, पेशींचे प्रकार कोणते आहेत? काइंड्स ऑफ सेल, पेशींचे मुख्य करून 2 प्रकार आहेत. सेल्स आर क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप or 2 categories. First one is the prokaryotic cell. सेलचा टाइप कोणता आहे बघा? प्रोकॅरियोटिक सेल. And second type is the eukaryotic cell. Eukaryotic cell. Kinds of cell means type of the cell. सेलचे 2 टाइप आहेत, एक प्रोकॅरियोटिक सेल and eukaryotic cell. प्रो मीन्स, प्रोचा अर्थ काय बघा? प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, बिफोर. प्रो मीन्स बिफोर किंवा प्रिमिटिव्ह. कॅरियोटिक, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे सगळ्यात अगोदर जुन्या पद्धतीचा केंद्रक कसा आहे, कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. आणि यू मीन्स ट्रू, यू मीन्स ट्रू, कॅरी ऑन म्हणजे ट्रू न्यूक्लियस. याचा अर्थ काय बघा? डेफिनेट न्यूक्लियस and indefinite nucleus. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये फरक काय बघा? प्रोकॅरियोटिक मीन्स प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना प्रोकॅरियोटिक सेल, आणि ऍडव्हान्स्ड किंवा कॉम्प्लेक्स डेव्हलप झालेला न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना युकॅरियोटिक सेल्स. ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लियस, टाइप ऑफ न्यूक्लियस, कॉम्प्लेक्सिटी ऑफ न्यूक्लियस, देर आर 2 टाइप ऑफ द सेल, प्रोकॅरियोटिक सेल्स and eukaryotic cell. आता ऍक्च्युअली याचा विचार केला तर बघा, प्रोकॅरियोटिक सेल ऑकर ओनली इन किंगडम मोनेरा. हे फक्त किंगडम मोनेरा मध्ये आहे. म्हणजे RH व्हिटकरनं ज्या 5 किंगडम सांगितलेले आहेत, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी आणि ॲनिमॅलिया, यापैकी फक्त किंगडम मोनेरा मध्ये प्रोकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक सेल ऑकर इन किंगडम प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी अँड ॲनिमॅलिया. किंगडम मोनेरा मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी अँड ॲनिमॅलिया मध्ये युकॅरियोटिक सेल आहेत. ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड, प्रोकॅरियोटिक सेल ज्या सजीवामध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं बघा? प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणतात. प्रोकॅरियोट्स मीन्स ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड, ज्या सजीवामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्या सजीवांना प्रोकॅरियोट्स. अँड ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड युकॅरियोट्स. सेलला बघा, प्रोकॅरियोटिक सेल झाल्या पेशी आणि त्यामध्ये येणाऱ्या सजीवांना प्रोकॅरियोट्स. इकडं युकॅरियोटिक सेल आहे, ज्या सजीवांच्या मध्ये आहेत, ऑर्गॅनिझम मध्ये आहेत, त्यांना युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. Well defined nucleus is absent. Well defined nucleus absent. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये डेव्हलप झालेला वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस ऍब्सेंट. याच्या उलट बघा, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट. युकॅरियोटिक मध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे, डेव्हलप झालेला, कॉम्प्लेक्स टाइप, मॉडर्न टाइप न्यूक्लियस प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. इथपर्यंत आपण 3 पॉइंट काय सांगितले बघा? प्रोकॅरियोटिक सेल, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, बिफोर, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना प्रोकॅरियोटिक सेल, अँड ट्रू न्यूक्लियस असेल तर युकॅरियोटिक सेल.
प्रोकॅरियोटिक सेल या मोस्टली किंगडम मोनेरा, युकॅरियोटिक सेल या प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमॅलिया. ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड, ज्या सजीवामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्यांना प्रोकॅरियोट्स, ज्यामध्ये युकॅरियोटिक सेल आहेत त्यांना युकॅरियोट्स. न्यूक्लियस इज ॲब्सेंट, याच्यामध्ये वेल डिफाईन म्हणजे स्पष्ट दिसणारा डेव्हलप झालेला वेल डिफाईन न्यूक्लियस इज ॲब्सेंट. याच्या उलट काय सांगायचं युकॅरियोटिक मध्ये, वेल डिफाईन न्यूक्लियस इज प्रेझेंट. जेनेटिक मटेरियल इज नॉट इन्व्हॉल्व्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. जेनेटिक मटेरियल, न्यूक्लियर मेम्ब्रेन, जेनेटिक मटेरियल कोणता असेल, सिंगल क्रोमोसोम. याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे काय जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल इज नॉट इन्व्हॉल्व्ड बाय, याच्यावरती इन्व्हॉल्व कव्हर नाही. जेनेटिक मटेरियल इज नॉट इन्व्हॉल्व्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि याच्या उलट जेनेटिक मटेरियल इज इन्व्हॉल्व्ड बाय, कव्हर केलेलं आहे, जेनेटिक मटेरियलला इन्क्लोज केलेलं आहे. जेनेटिक मटेरियल इज इन्व्हॉल्व्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, इकडं न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन ऍब्सेंट असं लिहिलं तर चालतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियस वरती कव्हर नाही आणि इकडं न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट. त्यानंतर याच्यामध्ये स्मॉल सर्क्युलर डीएनए कॉल्ड प्लास्मिड प्रेझेंट. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्लास्मिड आहे, स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल प्लास्मिड असतो. आणि या प्लास्मिडचा उपयोग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये मॅनिप्युलेशन ऑफ ऍडिंग ऑफ जीन ट्रान्सफर करण्यासाठी प्लास्मिडचा उपयोग केला जातो. हे प्लास्मिड आहे. प्लास्मिड म्हणजेच काय, स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल. फक्त इथे डिफरन्स लक्षात ठेवा, प्लास्मिड म्हणजे काय हे आपल्याला पुढे डीप मध्ये आहे. प्लास्मिड प्रेझेंट अँड प्लास्मिड ऍब्सेंट. प्लास्मिड्स आर स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल और डीएनए. प्लास्मिड प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड प्लास्मिड ऍब्सेंट इन युकॅरियोटिक सेल. त्यानंतर याच्यामध्ये मेसोसोम प्रेझेंट. यामध्ये बघा मेसोसोम, मेसोसोम आहे, मेसोसोम ऍब्सेंट. आता मेसोसोम म्हणजे काय हे सुद्धा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पुढे तुम्हाला डीप मध्ये होणार आहे. इथं लक्षात ठेवा, मेसोसोम म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन इनफोल्ड इनसाइड, आतल्या बाजूला इनफोल्ड झालेला असतो, कॉल्ड मेसोसोम. मेसोसोम म्हणजे काय, समजा हा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि याचाच काही भाग हा ट्युब्युलर व्हेसिकलच्या स्वरूपामध्ये आत आलेला असतो, हा मेसोसोम आहे. आणि मेसोसोमला जेनेटिक मटेरियल अटॅच झालेलं आहे म्हणजे मेसोसोम प्रेझेंट असा घटक हा मेसोसोम आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. मेसोसोम ऍब्सेंट इन युकॅरियोटिक सेल. त्याचबरोबर या सेलमध्ये बघा हा प्लास्मिड असतो, प्लास्मिड बनलेला आहे, स्मॉल नेकेड रिंग लाईक स्ट्रक्चर, डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल. प्लास्मिड प्रेझेंट प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असा प्लास्मिड असतो. इकडे प्लास्मिड नाही, मेसोसोम नाही. बघा डिफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. प्लास्मिड्स आर प्रेझेंट, मेसोसोम आर प्रेझेंट. याच्या उलट प्लास्मिड ऍब्सेंट, मेसोसोम ऍब्सेंट. त्यानंतर याच्यामध्ये 70s टाइप ऑफ रायबोसोम प्रेझेंट. 70s टाइप ऑफ रायबोसोम प्रेझेंट. आणि याच्या उलट 80s टाइप ऑफ रायबोसोम. आता रायबोसोमचे हे प्रकार आहेत. एस मीन्स सेवेडबर्ग युनिट आहे, सेवेडबर्ग युनिट. 70s प्रकारचा रायबोसोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. 70s टाइप ऑफ रायबोसोम याचे दोन युनिट आहेत, लार्जर 50s, स्मॉलर 30s. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये 80s टाइप ऑफ रायबोसोम, 80s प्रकारचा रायबोसोम आहे. रायबोसोमचे टाइप लक्षात ठेवा, रायबोसोम 70s टाइप ऑफ अँड 80s टाइप ऑफ. प्रोकॅरियोटिक मध्ये 70s, युकॅरियोटिक मध्ये 80s. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघा मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिलीज म्हणजे सेल मधले सायटोप्लाझम मधले जे घटक आहेत, मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिलीज लाईक मायटोकॉन्ड्रिया. याच्यामध्ये बघा मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, गॉल्गी बॉडीज आहे, लायसोसोम आहेत, मायक्रोट्युब्युल अँड व्हॅक्युल्स ऍब्सेंट बनायचं. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिली. सेल ऑर्गॅनिली म्हणजे सेल मधले जे घटक आहेत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे नसतात, ऍब्सेंट. आणि इकडं काय सांगायचं बघा, याच्या उलट युकॅरियोटिक मध्ये मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गॉल्गी बॉडीज, लायसोसोम, मायक्रोट्युब्युल, व्हॅक्युल्स आर प्रेझेंट. म्हणजे मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिली ऍब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. त्यानंतर
प्रोकॅरियोटिक मध्ये महत्वाचं काय सेल वॉल प्रेझेंट, सेल वॉल पेशीभित्तिक असते, सेल वॉल प्रेझेंट, इकडं सेल वॉल आहे, सेल वॉल प्रेझेंट. आणि युकॅरियोटिक मध्ये मात्र बघा सेल वॉल ऍब्सेंट इन ॲनिमल सेल बट सेल वॉल प्रेझेंट इन प्लांट सेल. प्लांट सेल वनस्पती पेशींना पेशीभित्तिक असते आणि प्राण्यांच्या मध्ये सेल वॉल नाही. सेल वॉल present in prokaryotic organism, prokaryotic cell, and cell wall absent in animal cell but present in plant cell. Only one chromosome. Prokaryotic cell मध्ये only one chromosome. क्रोमोसोम हा एकच असतो. Only one chromosome present in prokaryotic cell. आणि याच्या उलट more than one chromosome. प्रोकॅरियोटिक मध्ये एकच क्रोमोसोम आहे, युकॅरियोटिक मध्ये more than one chromosome, एकापेक्षा जास्त क्रोमोसोम आहेत. प्रोकॅरियोटिक्स आर स्मॉलर इन साइज, आकाराने लहान असतात. प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉलर इन साइज. युकॅरियोटिक सेल्स आर लार्जर इन साइज, आर अबाउट 10 टाइम्स लार्जर दॅन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल या लहान आहेत, स्मॉलर इन साइज. युकॅरियोटिक सेल या लार्जर आहेत. प्रोकॅरियोटिक पेक्षा युकॅरियोटिक ह्या 10 पटीने मोठ्या असतात. सेल साइज लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉलर अँड युकॅरियोटिक सेल्स आर लार्जर. They are found in unicellular organism. Prokaryotic cell या unicellular organism आहे and eukaryotic cells are found in multicellular organism. Multicellular and unicellular organism. बघा प्रोकॅरियोटिक सेल या फक्त प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आहे आणि युकॅरियोटिक सेल या युनिसेल्युलर मध्ये पण असतील किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण असतील. दोन्ही प्रकारच्या सजीवामध्ये आहेत. They are simple and primitive. Prokaryotic cell या simple आहेत, primitive आहेत. Eukaryotic cells are complex and develop. Complex and develop आहेत. बघ इथपर्यंत हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल, काइंड्स ऑफ सेल. पुढच्या लेक्चरला आपण पेशींचे जे प्रकार आहेत, डायग्राम्स आहेत, याचा आपण विचार करणार आहोत. पण थोडीशी माहिती इथपर्यंत लक्षात ठेवा. सेलचे दोन टाईप, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. सुरुवातीला याच्या नावामधूनच सुरुवात करा. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह किंवा बिफोर. कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे सुरुवातीचा केंद्र कसा आहे. प्रोकॅरियोट्स, प्रोकॅरियोटिक सेल, ऑर्गॅनिझमला प्रोकॅरियोट्स. दुसऱ्या बाजूला बघा यू मीन्स ट्रू, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. वेल डिफाईन न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस. पेशींचे दोन प्रकार आहेत. इव्हॉल्युशनचा विचार केला तर प्रिमिटिव्हला प्रोकॅरियोटिक सेल आणि ऍडव्हान्स किंवा डेव्हलप झाले असतील तर युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मोस्टली फाउंड इन किंगडम मोनेरा आणि युकॅरियोटिक सेल फाउंड इन प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमॅलिया. हे किंगडम आहेत. RH व्हिटकरनं सांगितलेले किंगडम आहेत. ऑर्गॅनिझमला काय म्हणतात बघा, ज्या सजीवामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहेत प्रोकॅरियोट्स, कॅरियोट्स म्हणतात प्रोकॅरियोट्स, आणि याच्या उलट युकॅरियोट्स. युकॅरियोटिक सेल असेल तर युकॅरियोट्स. वेल डिफाईन न्यूक्लियस इज ऍब्सेंट. महत्वाचं काय बघा, वेल डिफाईन न्यूक्लियस ऍब्सेंट अँड वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट. डेफिनेट न्यूक्लियस प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस डेव्हलप झालेला नसतो. सिंगल क्रोमोसोम आहे. जेनेटिक मटेरियल वरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍब्सेंट आहे, इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. त्याचबरोबर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्लास्मिड, एक्स्ट्रा क्रोमोसोमल, जेनेटिक मटेरियल, प्लास्मिडचा उपयोग जीन मॅनिप्युलेशन, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जीन ट्रान्सफर करण्यासाठी प्लास्मिड्स अँड मेसोसोम प्रेझेंट. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेसोसोम आहे. मेसोसोम म्हणजे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन इनफोल्ड इनसाइड. प्लास्मिड अँड मेसोसोम प्रेझेंट. प्लास्मिड अँड मेसोसोम ऍब्सेंट इन युकॅरियोटिक सेल नसतात. त्यानंतर याच्यामध्ये रायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन फॅक्टरी, प्रोटीन तयार करणारे, प्रथिने तयार करणारे रायबोसोम आहेत. आणि रायबोसोमचा टाईप कोणता आहे बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S टाईप ऑफ रायबोसोम, 70S प्रकारचा रायबोसोम आहे. S फॉर सेवेडबर्ग युनिट आहे आणि 70 मध्ये 2 युनिट आहेत, स्मॉलर 30S, लार्जर 50S. हे रायबोसोमचे टाईप पण पुढे तुम्हाला डीप मध्ये होतील. फक्त 70S आणि 80S टाईप ऑफ रायबोसोम लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, युकॅरियोटिक मध्ये सेल वॉल ऍब्सेंट आहे. त्यानंतर प्रोकॅरियोटिक मध्ये ओनली वन क्रोमोसोम प्रेझेंट अँड मोर दॅन वन क्रोमोसोम. प्रोकॅरियोटिक सेल या स्मॉलर आहेत, स्मॉलर साइज. युकॅरियोटिक सेल या लार्जर आहेत.
प्रोकॅरियोटिक सेल ह्या सिंपल आहेत, युकॅरियोटिक सेल ह्या कॉम्प्लेक्स आहेत. मग इथपर्यंत प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स तयार करा. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर हे नंतर पुढच्या लेक्चरला.